माजी आमदार ॲडव्होकेट सिरपतराव शिंदे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त बंटीदा हिंद केसरी खिल्लार स्पर्धा 2025चे आयोजन आज डॉक्टर ए.डी. शिंदे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे करण्यात आले होते। खिल्लार ही आपल्या मातीतील जातिवंत देशी गोवंश संपत्ती आहे आणि ही संपत्ती वाढावी, जोपासावी आणि प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून या स्पर्धेचे आयोजन केले होते। या स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून व कर्नाटकातून जातिवंत खिल्लार सहभागी झाले होते। एकापेक्षा एक असे जातिवंत खिल्लार प्रेक्षकांना या स्पर्धेदरम्यान पाहावयास मिळाले। तर शतकवीर जनरल बैलगाडी रेसचा हुकमी एक्का, हिंद केसरी हरण्या आणि मालक माननीय श्री संदीपदादा पाटील यांचा यावेळी भव्य मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला। आपल्या लाडक्या हरण्याला पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, तर सेल्फी काढण्यासाठी एकापेक्षा एक आतुरतेने वाट पाहत होते। शेतकऱ्यांच्या आणि खिल्लारांच्या सन्मानासाठी खरोखरच बंटी कोरी यांनी उत्तमरित्या आयोजन केले होते। आजच्या या स्पर्धेचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी। ज्या पशुला आपण देव मानतो, बसवाना मानतो, केसाच्या रचनेवरून तो चांगला वाईट ठरवणे हे चुकीचं आहे असं आम्ही मानतो। त्यामुळे सुळी भवरे आमदार ॲडव्होकेट सिरपतराव शिंदे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त गडिंग्लज नगरीचे माजी उपनगराध्यक्ष बंटीदादा यांनी हिंद केसरी खिल्लार स्पर्धेचा भव्य असे आयोजन करण्यात आलेले आहे। महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून देखील इथे मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झालेले आहेत। त्याच अनुषंगाने आपल्यासोबत स्वतः बंटीदादा आहेत। बंटीदादा काय सांगाल या भव्य अशा आयोजनाबाबत? आज माजी आमदार ॲडव्होकेट श्रीपतराव शिंदे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त बंटीदा क्लासिक खिल्लार स्पर्धेचं आयोजन या आयोजक कमिटीकडून आम्ही इथं आज मोठ्या प्रमाणात घेत आहोत। खास करून महाराष्ट्रावर अतिवृष्टीचं संकट यावर्षी आपण पाहतो। शेतकरी राजा देशोधडीला गेला आहे असं म्हणायला चुकीचं होणार नाही। आणि खास करून मराठवाडा, सोलापूर या प्रदेशात निसर्गाचा कोप झाला आहे आणि प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेती अक्षरशः धुवून गेलेलं आहे। शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये या स्पर्धा घ्यायच्या नाही घ्यायच्या अशा मनस्थितीत आम्ही सर्व मंडळी होतो। पण आत्ता कुठं तर हा शेतकरी सावरतोय, आत्ता कुठं तर ऊन पाहायला मिळतंय। गेली 6 महिने आपल्याही भागात उन्हाचा प्रकाश आपल्याला दिसलेला नाही, सूर्याचं दर्शन झालेलं नाही। अशा परिस्थितीमध्ये शेतकरी अडचणीत नक्कीच होता, पण शेतकऱ्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या इच्छेसाठी या स्पर्धा ज्या आम्ही घ्यायच्या नाही ठरवलेल्या त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, या देशी गोस सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांना एक व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी ही स्पर्धा घ्यायचं ठरवलं। अडचणीत असलेला शेतकरी इथं आला, त्यांचं प्रथम मी स्वागत करतो। आणि त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणात गडिंग्लज विभागातून इथं प्रेक्षकात दिसायला लागलेत, त्यांचंही इथं स्वागत करतो। आणि हे देशी गोवंश आहे ते वाढावं। अनेक लोकांनी याच्यावर अनेक पिढ्यानपिढ्या हे गोवंश सांभाळलेलं आहे। पुढच्या पिढीतल्या लोकांना या जातीबद्दल, या गोवंशाबद्दल माहिती असावी म्हणून ही स्पर्धा इथं आम्ही घ्यायचं ठरवलं होतं। आणि खऱ्या अर्थानं ज्या उद्देशानं आम्ही ही स्पर्धा आयोजित केली त्याचा उद्देश सार्थक झाला असं मी मानतो। प्रचंड प्रमाणात आज शेतकरी इथं स्पर्धेसाठी आलेत आणि प्रेक्षकही आलेले। दादा, तसंच हिंद केसरी हरण्याचा देखील इथे सत्कार करण्यात येणार आहे, काय सांगाल त्याबाबत? खास करून हरण्या हा खिलार जातीचा बैल आहे आणि हरण्यामुळं या देशी गोवंश
त्याच्या वासरांना गट नंबर 2 आज काजळी मोठ्या खिल्लार प्रमाणात त्यांच्या आझाद किमतीमध्ये खोंडगट वाढ झाली. स्पर्धा क्रमांक 40 ज्या लवकरात हरण्यासारख्या लवकर यावं इकडं. बैलानं या क्षेत्रामध्ये अख्ख्या हिंदुस्थानामध्ये नाव केलेलं आहे. खरं तर अशा स्पर्धेला स्पर्धा क्रमांक 40 वेगवेगळे हिरो स्टार बनवण्याची पद्धत असते. बरोबर. तर आज ह्या खिलार स्पर्धेतला तो एक स्टार आहे आणि ह्या खिलार स्पर्धेला ज्यानं एक लेवलला मोठ्या लेवलला नेऊन ठेवलेला आहे तो हरण्या इथं येतोय. ते कारणच एवढं आहे की अशा ह्या हरण्यामुळं ह्या देशी गोवंशाला ऊर्जित अवस्था प्राप्त झाली असं मानावं. दादा, पारंपरिक ह्या काही स्पर्धा आहेत, काही आपले सण उत्सव आहेत, ते कुठेतरी एका साईडला लॅब्स होताना दिसत आहेत, पण तुम्ही देखील ह्या स्पर्धा अजून देखील जिवंत ठेवलेल्या आहेत. काय सांगाल याच्याबाबत नक्कीच आणि काय आव्हान कराल आमच्या माध्यमातून? नक्कीच मी मगाशी म्हणालो तसं देशी गोवंश प्रत्येक घरात एक सांभाळलं पाहिजे असं मानणारे आम्ही लोक आहे. लुप्त पावत चाललेलं हे गोवंश आहे. एक बाजूला विदेशी जनावर स्पर्धा क्रमांक मोठ्या 40 प्रमाणात दूध देणारी जनावर बरोबर. आपण बघतोय, पण गट कमी नंबर दूध 2 स्पर्धा दूध क्रमांक देणारं 40 आणि चांगल्या हजर क्वालिटीचं राहावे. दूध देणारं हे गोवंश आहे. म्हणूनच तुम्ही बघताय की आपल्या देवी देवतांच्या आजूबाजूला हे देशी गोवंश दिसतं, कारण तेवढी मोठी ताकद ह्या देशी गोवंशामध्ये आहे आणि आपली संस्कृतीचा एक भाग आहे. बरोबर. आता समोर दिवाळी आहे, तर दिवाळीची सुरुवातच गाईच्या पूजेने होते, बरोबर. वासुप्रसन्न होते. असं हे गोवंश आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे, ते टिकलं पाहिजे. या अर्थाने या कारणासाठी आम्ही या स्पर्धा केली. धन्यवाद. धन्यवाद.